सत्रामध्ये आपण पहिल्या दिवसापासून ऐकत आलो आहे 3.5 तासाची शिशुवाटिका. बरं, आतापर्यंत तुम्ही किती तास काम करत होता? प्रत्यक्ष मुलाबरोबर 3 तास काम करत होता. त्यामुळे पुढच्या काळामध्ये 3.5 तास ही वेळ मुलांसाठी राहणार आहे. मला माहित नाही तुमच्या शाळांमध्ये तुमचं वेळापत्रक ताईंचं 1 तास अगोदर आणि 1 तास नंतर असं असतं का? शनिवारी मुलं येतात का सगळ्या शाळांमध्ये? काहीकडे येतात, काही ठिकाणी येत नाही. प्रामुख्याने शिशुवर्गाचे, प्राथमिक तर शनिवारी सगळीकडे येतात. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना शनिवारी सुट्टी असते का? नाही ना, शनिवारी येतात ना मुलं. सामान्यतः प्राथमिकच्या मुलांचं वेळापत्रक आतापर्यंत जे चालू होतं 1ली ते 4थी, बरोबर ना? ते पुढच्या काळात हे सगळ्यांना प्राथमिकच्या लोकांना कळलंय का की आता 1ली आणि 2री हे वर्ग शिशुवर्गाशी जोडले जाणार आहे? हे कळलंय का? हा. त्यामुळे तुम्हाला इथे प्राथमिक म्हणजे 1ली 2रीच्या शिक्षकांना जे बोलवले त्याचं मूळ कारणच हे आहे की मुलं 1लीला येताना त्यांचा काय विकास झालेला असेल, कुठल्या क्षमतांचा विकास झालेला असेल हे तुम्हाला मूलतः माहीत असलं पाहिजे. म्हणजे मग 1लीत येताना ही तयारी करून पाठवा, ही तयारी करून घ्या असं वर्ण काही येणार नाही. हा त्यातला मूळ भाग. या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये जसं मी सुरुवातीपासून सांगतोय की मोटर डेव्हलपमेंट स्किल्स पंचमहाभूतांच्या आधाराने पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांचा विकास, त्याचबरोबर पंचकोशाचा विकास असं जे म्हटलेलं आहे. स्वाभाविकपणे बरोबरच भाषिक विकास आणि गणन विकास हे 3 मुद्दे जे आहेत त्यासाठी जो अभ्यासक्रम येणार आहे, 1लीचा अभ्यासक्रम आलेला आहे, शिशुवर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो ताईंसाठी 1ल्या आणि 2ऱ्या वर्गाला पुस्तिका असतील, मुलांसाठी नाही. त्याचबरोबर 3रा वर्ग जो आहे शिशुवर्गाचा 5 ते 6चा त्याच्यासाठी मुलांसाठी काही काय म्हणता येईल त्याला तयारी करण्यासाठी काही लेखनपूर्व तयारी म्हणा, चित्र रंगवणं असं काय म्हणतात त्याला, म्हणजे आम्ही विद्यार्थी त्याला कलांगण वगैरे असं काहीतरी म्हणतो. ते परवा आपण बघितलं की मुलांनी दिलेल्या आकारामध्ये रंग करायचा वगैरे, याच्यामधनं लेखनपूर्व तयारी होईल. असं तर असं असेल. शिशुवर्गात तर सामान्यतः 12 व्यवस्थांच्या माध्यमातून 3.5 तास मुलं काय करतील हा जो मुद्दा आहे. तर त्या दृष्टीने त्याचं नियोजन जे आहे ते करावं लागणार आहे. 3.5 तासामध्ये 12ही व्यवस्थांमधून मुलं हिंडू शकतात का? या कुठं आहेत करायच्या? इमारतीतल्या आहेत की इमारतीच्या बाहेर आहेत? 4 व्यवस्था या इमारतीच्या बाहेर आहेत आणि 8 व्यवस्था या इमारतीत करायच्या आहेत. तुम्हाला किती जागा उपलब्ध आहे? समजा 8 खोल्या उपलब्ध आहेत, आनंतर 8 व्यवस्था तिथे होणार. मुलं त्या 8 खोल्यामधून वावरतील आणि बाहेर 4 व्यवस्था आहेत. तर दिवसातला किमान काही वेळ मुलं 4 भिंतीच्या बाहेर असतील. ठीक आहे. आता 3.5 तास जे आहे तर त्यातले अर्धा तास हा कशासाठी जाईल? एकूण 3.5 तासामधला दवाखान्यासाठी. ठीक आहे. हा, या बरोबर अर्धा तास दवाखान्यासाठी,
10 मिनिटं जाणार आहेत. तुम्ही ज्याला परिपाठ म्हणता, बरोबर ना? काय म्हणता? परिपाठच म्हणता ना? की प्रार्थना वंदना काय म्हणता? परिपाठ. किती वेळ घेता? आता संस्थेने तुम्ही ठरवलेला असलेला परिपाठ किती मिनिटाचा आहे? 10 मिनिटाचा आहे. आपली वंदना किती वेळात होते? 10 मिनिटात होते. नेमकं सांगायचं झालं तर 9 मिनिटं लागतात वंदनाची. आपण मातृ प्रणाम 1 2 3 पासून मातृ प्रणाम 1 2 3 पर्यंत 9 मिनिटं लागतात. 10 मिनिटं लिहा. ठीक आहे. आपण इथं आता जे क्रियाकलाप घेतले ते क्रियाकलाप घेताना आपण दररोज फक्त 1 दिवस घेतलेले. काय मुलं आल्यानंतर पहिले मी काय करत असेल? दररोज अर्धा तास. किती वेळ गेला? 3.5 तास मधला 1 तास 10 मिनिटं गेली. दररोज करायला लागणार नाही या गोष्टी. याच्यात काही वेगळं करण्याची गरज आहे का? नाही. आता उरला किती वेळ बघा? 2 तास 20 मिनिटं उरली. त्यातली 5 मिनिटं आम्ही जे देतो ती शेवटची 5 मिनिटं, शेवटची घरी जातानाची. मुलांना सगळ्यांना एकत्र करायचं, छानपैकी बसवायचं. 5 मिनिटं शांत, स्थिर आणि शांती मंत्र ज्याला म्हणतो तो घ्यायचा. शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असा मंत्र मुलांचा म्हणून घ्यायचा. डोळ्यावर नाक फिरवायचा आणि मग मुलांना जे बाहेर पालक आले असतील त्यांच्या सुपूर्द करायचं. झाली शेवटची 5 मिनिटं. आता किती उरला? 2 तास 15 मिनिटं उरली. हा. आता या 2 तास 15 मिनिटाचं विभाजन जे आहे ते दररोज 4 पैकी 2 बाहेर आणि 8 पैकी 4 आत, किंवा 8 पैकी 5. दररोज 4 पैकी 2 बाहेर म्हणजे मैदान किंवा ते 4 कुठले आहेत त्याचं आपण पुन्हा कन्फर्म करू, नक्की करू. आणि उरलेल्या 8 पैकी किमान 4 ते 5. 4 तर होतातच, 5 पण होऊ शकतात. अर्धा तास वाढल्यामुळे आम्ही 3 तासाचं नियोजन करत असताना 2 बाहेरच्या 4 आतल्या एकूण 6 एक दिवसाला, आणि मग उरतील त्या दुसऱ्या दिवशी 6, अशा 12 झाल्या. पण दररोज 4 पैकी 1 दररोज घेणार असतो आपण. एक कुठली? क्रीडांगण. व्यवस्थेचं नाव लिहायचं, मैदान नाही, क्रीडांगण. दररोज अर्धा तास घेणार. आता 4 पैकी समजा किमान 2 घ्यायच्या, तर त्या दिवशी दुसरी कुठली घेणार? 4 पैकी कुठली तरी एक घेणार ना. उरलेल्या 3 पैकी काय 3 आहे? बगीचा, तरण तलाव आणि प्राणी संग्रहालय. 4 बाहेरच्या एकूण कुठल्या? क्रीडांगण, तरणताल, बाग, बगीचा आणि प्राणी संग्रहालय. या 4 बाहेरच्या. उरलेल्या 8 इंडोर, आतल्या इमारतीमधल्या ज्या उरलेल्या 8 व्यवस्था आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? आता 2 तास 15 मिनिटं राहिली. त्याचं विभाजन विषयानुसार किंवा त्या आपण काय क्रियाकलाप करणार आहोत. जसं घर ही व्यवस्था समजा आपल्याला सोमवारी घ्यायची असेल, सोमवारी, तर घरामध्ये काय करणार आहोत आपण? मुलांना काय अनुभव देणार आहोत?
ते काढलं पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. ते करण्यासाठी किती वेळ लागेल? 25 मुलं आहेत आपल्या वर्गात, 30 मुलं आहेत, तर किती वेळ लागेल? घरामध्ये काय काय करतो आपण? पूजा करतो, कपडे धुतो, स्वयंपाक करतो, भाजी चिरतो. स्वयंपाक करतो म्हणजे काय? भाजी चिरतो, काहीतरी करतो ना, झाडू मारतो. 30 मुलांना तुम्ही घर व्यवस्थित तिथे सगळी रचना केलेली आहे त्या खोलीमध्ये उदाहरणार्थ, आणि जरा सांगितलं चला करा काय ते, तुम्ही सांगायलाच पाहिजे असं काही गरज नाही. तिथं तुम्ही त्यांना नेऊन सोडलं तर मुलं काय करतील? धुतलेले कपडे तिथे ठेवलेले आहे. दोघं जण म्हणतील आम्ही गड्या घालतो, दोघं जण म्हणतील आम्ही कचरा काढतो. एक जण सुपली आणून देईल त्याला कचरा काढणाऱ्याला, एक जण अर्धा काढेल, दुसरा अर्धा काढेल. उरलेले 3 जण काय करतील? स्वयंपाक करत जातील. तिथे भातुकलीचे खेळ मांडलेले आहेत, काहीतरी करतील की नाही त्याची. असं प्रत्येक मूल तिथं जाऊन काहीतरी अनुभव घेतो आहे. बाटलीतलं पाणी घेतलं आणि काय कप बशा धुतल्या, भातुकली मधल्या पाणी सांडायला ठेवलेलं तिथे. घर आहे ना ते. एक जण म्हणेल किंवा 2 जण म्हणतील आम्ही झोपतो आता. आहे ना, शयन कक्ष आहे तिथं, झोपण्याची खोली आहे ना, घर आहे ना ते. तर या घर या व्यवस्थेत अशा तऱ्हेची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. तर प्रत्येक मुला कुठलं तरी एक काम करायचं आहे. कुणाला झाडू मारायचे, कुणाला देवघरात पूजा करायची आहे, कुणाला असं 2-4 मुलं काहीतरी, जी 25-30 मुलं आहेत काहीतरी करत राहतील ना. किती वेळ करतील? 10 मिनिटं ते 15 मिनिटं द्या. घर व्यवस्था सोमवार घर व्यवस्था. क्रीडांगण झालंय ना, हा, मुलं खेळून आले आणि आता घरामध्ये काय करतात? घर व्यवस्थेमध्ये काहीतरी अनुभव घेतात. स्वयंपाकघरातला घेतील, देवघरातला घेतील, काय झोपण्याच्या खोलीतला घेतील, बाथरूम मधला घेतील, जे काय त्यांना घ्यायचं आहे ते. पुढे झाडू मारतील, पुढे रांगोळी काढतील. घरामध्ये आहे ना अपेक्षित? हा. किती वेळ? 15 मिनिटं. ठीक. पुढे काय करतील? पुढे न्यायचे मुलाला तुम्हाला, तुम्ही सांगाल ती व्यवस्था, त्याचं आपण नियोजन करू. आता काय करावं असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी खेळून आलेले घरामध्ये येऊन सुद्धा त्यांनी काही ना काही काम केलेलं आहे. आता पुढे काय करायचं? चित्रपुस्तकाला न्यायचंय, चित्रपुस्तकाला. अभ्यासाची फारच तुम्हाला खोड आहे. तुम्ही जे सांगताय त्यात तुम्ही व्यक्त होत आहे बरं का. हा, तुम्ही काय आहात ते त्यातनं लक्षात येते. चित्रपुस्तक. आता चित्रपुस्तकालयामध्ये वर्ग कुठला आहे त्याच्यावर अवलंबून आहे बरं का. हे सुद्धा अरुण वर्ग असेल, 3 ते 4चा असेल, तिथे जाऊन काय करेल? प्रत्येक मुलाला आम्ही चित्रपोथी दिली. चित्र किती आकर्षक आहेत. तर काल परवा तुम्ही चित्रपोथ्या केल्या, छान केले, पण लक्षात काय? चित्र एवढी लहान आहे, की चित्र एवढी अस्पष्ट आहे की ते किती वेळ बघतील मुलं? आहे ना, मर्यादा आहे ना. तुम्ही त्याविषयी बघितलं असेल ना, मुलांनी कसे चित्र अशी असे 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 केले, हा झालं. मग तिथे गेले, एक असं असं केलं, झालं. असं मी 2-3 पुस्तकं बघितली. माझा अनुभव तसा नाही. माझा अनुभव आहे, मुलं नीट छान, चित्र मोठं असतं, छान रंग असतात, आणि मग मुलं त्याचं निरीक्षण करतात. तो जो मी कर्जतच्या वर्गाचा अनुभव तुम्हाला सांगितला, की मुलं आज शिरल्यानंतर जे सुरुवात करायची, भिंतीवर लावलेली सगळी चित्र मांडी ठोकून बसायची. दररोज चित्र बदललं पुन्हा तेच, इतके छान बघतात. त्यामुळे त्या कक्षात मुलं गेली, बसली,
चित्र पुस्तिका ठेवलेले आहे, पोथ्या. पोथी म्हणजे पोथीच, पानं उघडायचे, प्रत्येक पानावर चित्र, खाली काय काय नाही, नुसते चित्र, छान चित्र, उत्तम चित्र. तुम्ही माझ्याकडे 5 पुस्तकांचा संच होता, त्याच्यातली चित्र बघितली ना. क्रम कसा होता? एका पानावर मोठं चित्र होतं, एका पानावर 2 चित्र, आकार बदलला, रंग कसे होते बघा, ठसठशीत रंग होते. ठीक आहे. त्यामुळे चित्रसंख्या वाढत गेली, आकार कमी होत गेले. हा क्रम ठीक आहे, पण त्यांना तिथं अधिकाधिक चित्र बघायला मिळेल. अरुणचा वर्ग असेल तर, उदयचा वर्ग असेल, पुढे 4 ते 5चा वर्ग असेल तर तिथं जाऊन काय करतील, चित्रही बघतील आणि त्या चित्राबद्दल गोष्ट पण ऐकतील. जसं ताईने गणपतीचं चित्र घेतलं आणि त्याला ती गोष्ट सांगितली, गणपती, मग त्याचा भाऊ कार्तिक, मग त्यांचे आई बाबा सांगतात, काय सांगतात, पृथ्वीला प्रदक्षिणा घाला, पहिला कोण येतो बघू, स्पर्धा, पुन्हा स्पर्धा झाली. तर ते स्पर्धेचा शब्द टाळायचा. कोण हुशार होतो हे त्यातनं लक्षात येतं. कार्तिक निघतो मोरावरनं आणि गणपती काय करतो, आईला फेरी मारतो. आता ही गोष्ट सांगितल्याने मुलांच्या मनामध्ये आईबद्दल काय भाव निर्माण होईल, है ना. गोष्टी अशा सांगितल्या. चित्राबद्दल बोलते म्हणून गणपतीला लहान एक सोंड असते, मग 2 कान असतात, मग 4 हात असतात, मग एका हातात काय लाडू असतो, हे तर मुलांनाही माहिती आहे. गणपतीचे अन्य काही जे गुण आहेत ते त्यातनं गणपतीचं चरित्र, मुलांचं चरित्र घडवायचंय. 3 मुद्दे सांगितलेले जे आहेत त्यातलं काय सांगितलेलं आहे, संस्कार आणि चरित्र घडवणं, असा काहीतरी अनुभव त्यांना आला. आता तिथे त्याच कुठे चित्र पुस्तकालयामध्ये प्रभातची मुलं आली, तर प्रभातची मुलं आली त्या कक्षात, तर काय करते, त्यांनी चित्र पण बघितली आणि त्यांनी स्वतः चित्राबद्दल काहीतरी सांगितलं. तिथं बागेचं चित्र ठेवलं होतं, बागेचं, बाजाराचं चित्र होतं. मुलांनी ती चित्र बघितली आणि त्या चित्राबद्दल 4 वाक्य, 5 वाक्य, 6 वाक्य, 10 वाक्य बोलले. आहे ना विकास? शिशुवर्गात एवढं 10 वाक्य बोलू शकतात का मुलं? नाही बोलू शकत. कारण का? पहिले 2-3 महिने मुलं बोलतच नाही, कारण त्यांच्याकडे शब्दच नाही. म्हणून चित्र बघितली, नुसती चित्र बघितली जी त्यांच्या अनुभवातली आहे. किती वेळ लागेल? चित्र पुस्तकालयात मुलं किती वेळ थांबतील? जास्तीत जास्त 20 मिनिटं, कमीत कमी 15 मिनिट द्या. 20 मिनिटं द्या. पुढं येणार मुलांना. किती क्रियाकलाप झाले? 3 झाले ना? 3 झाले की क्रीडांगण, घर आणि चित्र पुस्तकालय. आता कुठं नेणार? बागेत नेणार. मुलं डबा कधी खाणार? वेळ किती झाला बघा. त्यातला डबा खाण्याची वेळ सोडून द्या. प्रार्थनेची 10 मिनिटं, क्रीडांगणचा अर्धा तास, घर व्यवस्थेत 15 मिनिटं आणि चित्र पुस्तकालयामध्ये 20 मिनिटं. किती झालं? एक तास. अरे बेरीज सांगा ना मला. आत्ता केलं क्रीडांगणामध्ये अर्धा तास, ते सांगितलं होतं का?
क्रीडांगणामध्ये अर्धा तास, वंदनेला 10 मिनिटं, क्रीडांगणात अर्धा तास, 15 मिनिटं घर व्यवस्था, 20 मिनिटं चित्रपुस्तकालय, याची बेरीज करा. 1 तास 55 मिनिटं. 1 तास किती मिनिटं झाली? अरे तो याचा अर्धा तास सोडून द्या ना, डबा खाण्याचा अर्धा सोडून द्या. मी त्यासाठी विचारतोय, डबा खाईपर्यंत किती वेळ झाला? 1 तास 49 आणि 1 तास 15 मिनिटं झाली. ठीक आहे. त्यामुळे अजून एखादा क्रियाकलाप घ्यायला हरकत नाही 15-20 मिनिटाचा. कुठला घेणार? बगीचा. डबा खाल्ल्यानंतर बगीचात फिरायला जाऊ द्या ना. पायपण मोकळी होती, बाहेरचं वातावरण बघता येईल. कारण बाहेरचे 2 क्रियाकलाप, त्यातला एक क्रियाकलाप झालाय क्रीडांगण पहिल्या अर्धा तासात. मग दुसऱ्या अर्धा काय म्हणूया जो वेळ आहे डबा खाण्यानंतरचा, तेव्हा बागेत नेऊ. सांगतो त्याचं कारण. आता डबा खाण्याच्या अगोदर अजून एक क्रियाकलाप होऊ शकतो. एक या व्यवस्थेमध्ये मुलं जाऊ शकतात. ती व्यवस्था तुम्हाला कुठली हवी ते सांगा. आतली कलाशाळा घेऊन जा. कलाशाळेमध्ये काय करणार? तिथे कुठली कला करणार? तसे काम घेणार की चित्र रंगवणार? प्रभातची मुलं, उदयची मुले तसा काढणार. आणि 3 ते 4 शिशुवर्ग 1 ची मुलं काय करतील? चित्र बघतील. भरपूर चित्र बघतील तिथे कलाशाळेमध्ये. किंवा आणखीन काहीतरी करतील. कलाशाळेत काय करायला सांगितलंय? रंगकाम करायला सांगितलंय ना. आणि बघा लिहिले कलाशाळेत चिकट काम करणार, कसे काम करणार, कातर काम करणार. प्रवाची मुलं कातर काम करतील. अरुणची मुलं कातर काम करू शकणार नाही, कारण त्यांचं अजून हाताचा स्नायूवर दाबा नाही. किती वेळ? 15 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं करणार. चला 20 मिनिटं किती झाले? 15 आणि 20 35 मिनिटं झाली. हा, आता डबा खायला हरकत नाही. सोडा डबा खायला. यापुढे 30 मिनिटं मध्यंतर डबा खाणं. हा, उशिरा नाही खायचं. किती वाजता भरते शाळा? 10 वाजता भरते ना. मग मुलांनी घरात न येताना किती वाजता खाल्लंय? 2 खाण्यामध्ये किमान 4 तासाचं अंतर. आता 10 वाजता आले तर किती वाजले आता? मोजा ना. 10 वाजता आले, त्याच्या पुढे जो वेळ झाला तो कधी झाला? 11 वाजून किती मिनिटांनी झाला? किती मिनिटं झाली? साडेबारा झाले ना. मग नाही सोयीचं का? तरी किती वाजता जाणार आहे? 1 वाजता जाणार आहे ना. मग 12:15 ते 12:15 डबा खाण्याची वेळ झाली. किती वाजले? आता डबा खाऊन अर्धा तास आल्यानंतर पुढे वेळ आहे ना. तसं काय करणार? तसं नियोजन आहे ना अजून. थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका. मी काय सांगतो ते बघा. किती वेळ झाले? किती वाजले? वेळ किती गेला? 2 तास 5 मिनिटं. शाबास. आता डबा आता उरलेल्या त्याची 5 मिनिटं शेवटी लागणार आहे. उरला 1 तास.
अगोदर 4 क्रियाकलाप झाले, आता पुढे किती होती? सामान्यतः 20-20 मिनिटाची अगदी घेतली. किती झाले? 3 क्रियाकलाप होती, 4 3 7 क्रियाकलाप झाले. भरपूर झालं. लिहा पुढचे 3 कुठले हवे ते लिहा तुम्हाला. बागेत घेऊन जायचंय, चला बागेत घेऊन जा. ज्यांना पाण्यावर घेऊन जाय, गुरांना पाण्यावर घेऊन जायचंय तिथे घेऊन जा. मेंढराला पाण्यावर न्यायचं असतं ना. काहीतरी एकच द्या, बागेत तरी न्या किंवा पाण्यावर तरी न्या किंवा प्राणी संग्रहालयात घेऊन जा. म्हणजे एक बाहेरचं झालं, उरले 2 पुन्हा आणा आतमध्ये आले. मग काय द्यायचं ते ठरवा. वस्तू संग्रहालयात न्यायचं, रंगमंचावर न्यायचं, गाणी म्हणायला, अभिनय करायला, पपेट दाखवायला, जे काय असेल तुम्हाला जे वाटते ते. आणि मग वृत्तात ते सांगा. 5 उरले ना? 7 झाले, उरले 5. शेवटची 5 मिनिटं शांती मंत्र. मुलांना सगळ्यांना छान एकत्र बसवायचं. दिवसभर काय काय केलं ते त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. जरा गप्पा मारायच्या. घरी गेल्यानंतर काय करायचं? छान हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे. भूक लागली असेल तर आईला म्हणायचं जेवायला दे. हे सांगितलं पाहिजे मुलांना. त्याची आई जबरदस्तीने भूक नसताना जेवायला घालते. आपण शाळेत काय काय केलं, काय गंमत केली सांगा बरं का. आज काय गंमत केली आपण सगळ्यांनी. असं छान गप्पा मारा 5 मिनिटात आणि मग शांती मंत्र घ्या. बघा मुलांना कसं वाटलं ते. झालं का? सोमवारचं वेळापत्रक झालं का? हा ताई काय राहिलं? नाही मी तुला काय बोलतेस ऐकायला नाही येते. डब्यानंतर एक क्रियाकलाप बाहेर गेला, 3 पैकी 1, 4 पैकी 2 करायचे. एक अगोदर झालाय क्रीडांगण पहिल्या सत्रामध्ये शाळेच्या. दुसऱ्या सत्रामध्ये उरले 3 बगीचा, प्राणी संग्रहालय आणि तरणताल. त्यातला एक काहीतरी करायचा आहे 3पैकी बाहेर. तो लिहा. उरले 2, त्या 2 साठी पुन्हा आणा. ते 2 काय असतील ते तुम्हाला जे वाटते ते घ्या. झाले 3. म्हणजे 1 तासामध्ये 20 त्रिक 60. तुम्ही 20 मिनिटाचे घ्या. एखादा 20 मिनिटाचा होईल, एखादा 25 मिनिटाचा पण होईल. बाहेर गेला तरणताल मध्ये तुम्ही गेला तर मुलं आवडत नाही. काही वेळा 25 मिनिटं येऊन जातात, काही वेळा अर्धा तासही जाईल. जाऊ दे, काय चिंता नाही करायची. उरलेले जे आतले आहेत ते 15-15 मिनिटाचे घ्यायचे आणि शेवटची 5 मिनिटं एकत्र करायचं सगळ्यांना. आणि सगळ्यांच्या बरोबर दिवसाभराचा आढावा घेऊन छान वाटलं का, मजा आली का, असं करून मग घरी गेल्यानंतर आईला काय सांगणार, काय गंमत केली, पाण्यात काय केलं सांगा. त्या व्यवस्थेमध्ये काहीतरी तुम्ही केलं तर आहे ना. जे त्यांना घरी जाऊन करायचं आहे आईला सांगता आलं पाहिजे ना, आम्ही काय आज केलं ते. जे करण्यासाठी आई घरी मदत करणार आहे, ठीक आहे. आणि शांती मंत्र घ्यायचं कसं म्हणते. झाला सोमवार झाला, मंगळवार काढा, मंगळवार काढा, पुढचं पहा. वंदना झाली, द्या 10 मिनिटं वंदना. पुन्हा 30 मिनिटं क्रीडांगण. कंपल्सरी दररोज क्रीडांगण. आणि शक्यतो सुरुवातीलाच क्रीडांगण झालं. हातपाय धुवून मुलं हात आली. कालचे 5 राहिले, काल राहिलेत ना, घ्या ते पहिले.
तुम्हाला हवेत ते त्याच वेळेप्रमाणे दवाखान्याची वेळ कालची काय आहे तीच ठेवायची ना कायम. हा, तर त्यानुसार हे 5 पैकी 3 एक झाला क्रीडांगण, ठीक आहे ना. आता आतले 3 जे आहेत त्यातले उद्यान प्रयोगशाळा घ्या. उद्यान प्रयोगशाळा किती वेळ? 20 मिनिटं, ठीक आहे. पुढे कालच्या मधला राहिलेल्या मधला कार्यशाळा छान. इथे किती? इथे 20 मिनिटं लागू शकतात. कार्यशाळा, उद्योगशाळा, तिथल्या व्यवस्था काय सांगितले? काय काय करता येतं तिथे? आपले जे 12 बलुतेदार आहेत ना, ती सगळी कामं कार्यशाळेत होती. कार्यशाळेत कुठली कामं होती? शिवणं आहे, दर्जे आहेत ना आपले, बटन लावणं, कपडे शिवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या, आहे की नाही? हा, तर ते तिथं होऊ शकतं. असं सुतारकाम, लोहारकाम, दुकानदारी, मुलांना कळलं पाहिजे ना. दुकानदारीमध्ये गणित येईल की नाही? हो, प्राथमिकची मंडळी, मुलं गणित कधीपासून शिकणार? हा, हे लक्षात घ्या. दुकानदारी तिथे कमी जास्त वजन, तिथे विज्ञान प्रयोगशाळातले काही हे पण होतील आणि ते पण. पुढे कार्यशाळा झाली. आता काय राहिलं मागच्यातलं? मी आदल्या दिवशी जेवणानंतर काय लिहिले हे मला माहित नाही, त्यामुळे उरलं काय ते सांगा आणि ते प्रदर्शनी छान. काल जे ठसे काम केलं होतं ना कलाशाळेत, ते ठसे काम तिथं लावलेलं असेल सगळ्यांचं. मुलं जाऊन बघतील यातलं माझं कुठलं आहे. मुलांना प्रत्येकाला आपण नावं करायची कारण त्यांना लिहिता येत नाही, किंवा छान कसं मांडता येईल ते आपल्याला. शाळा संपल्यानंतर आपण एक तास जो पुढे दिलेला आहे त्याच्यात काय करायचं, तर ही उद्याची तयारी करायची. उद्याची तयारी, त्यासाठी तो वेळ द्यायचा. मला काय तसे काम झालं, ठीक आहे. आता किती वेळ झाला? दबाकायची वेळ झाली का? झाली वेळ, लगेच सोडून द्या. गुरांना पाण्यावर सोडून द्या. कार्यशाळेत 20 मिनिटं लागणार, विधान प्रयोगशाळेत पण 20 मिनिटं लागणार. झालं ना 2.25 तास. अर्धा तास क्रीडांगण, 20 आणि 20 40 आणि 10 मिनिटं वंदना. किती झाली? 2 तास 10 मिनिटं झाली, ठीक आहे. आता अर्धा तास जेवण. जेवण धरून 2 तास. बरोबर आहे, बरोबर आहे. 2 तास 10 मिनिटं झाली. उरली किती आपल्याला मिळतील? तर पुढे 40 मिनिटं होतील. 40 की 35 मिनिटं होतील. 5 मिनिटाच्या नंतर 40 मिनिटं 35 मिनिटं. हा, आता त्यातली एक ऍक्टिव्हिटी राहिली, काहीतरी गडबड झालेली आहे. वेळ वाचतोय की कमी होतोय? हा, जेवणाच्या अगोदर किती क्रियाकलाप झाले? 3 झाले का? 4 झाले? 4 झाले. ते वेळापत्रक जमलं का? हा, जेवण झालं. उरला वेळ किती? 40 मिनिटं उरली.
अरे जेवणापर्यंत किती वेळ गेला? जेवणापर्यंत. अच्छा, जेवणानंतर 1 तास 20 मिनिटं उरले ना, मग असं सांगा ना. तेच म्हटलं, असं कसं होतं? तर एक बाहेरची व्यवस्था, कालच्या पिके उरलेली, बगीचा किंवा प्राणी संग्रहालय काल झाला, मग तरणताल उरलाय. काल पहिल्या सत्रात क्रीडांगण झालं, दुसऱ्या सत्रात काय केलं? जेवणानंतर बागेत गेला. उरलं काय? प्राणी संग्रहालय आणि तरणताल. त्यातला आज एक या ना दोघांपैकी प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालय, प्राणी संग्रहालय. किती वेळ देणार तिथे? 15 मिनिटं. प्राण्यांबद्दल तिथे प्राण्यांच्या गप्पा मारायच्या, प्राण्यांबद्दल माहिती द्यायची. ते कुठं राहतात, वाघ कुठं राहतो, चिमणी कुठं राहते, ठीक आहे. प्राणी पशु पक्षी संग्रहालय, ठीक आहे. तिथे प्रतिकृती ठेवावी लागतील. तिथे त्यांचे निवासस्थान, कुत्रा कुठं राहतो, गाय कुठं राहते, वाघ कुठे गुहेत राहतो, घरट कोण बांधतं, असं त्या अनुषंगाने प्राणी संग्रहालयात जायचं म्हणजे तो कुठेतरी कोपरा बाहेर करावा लागेल, जिथं मुलांना नेऊन आपल्याला गप्पा मारायच्या. ठीक आहे. किती मिनिटं? आता उरले काय कालच्यातलं? हात आणायचं, हात आणायचं.